चमचमीत खेकडा रस्सा तर तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी तर्री आलेली आहे आणि खूप टेस्टी वाटलं खरंच आणि शरीरासाठी खूप मस्त फायदेशीर आहे, कॅल्शियम मिळते भरपूर प्रमाणात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे घेतला आहे मी 3 ते 4 कांदे कापून मस्तपैकी बारीक आणि इथे स्टॉक काढून घेतला आहे खेकड्याचा, अद्रक लसूण खोबऱ्याचं पेस्ट आहे, कोथिंबीरचं पेस्ट आहे आणि इथे नांगे आम्ही काही काढून ठेवलेले आहेत आणि इथे लसूण चेचणार आहे मी 5-6। तर चेचून आपल्याला तडका द्यायचा आहे, खूप मस्त वाटते। तर इथे मी 2 ते 3 तेजपत्ता, 2 दालचिनी, 3 ते 4 मिऱ्या, लवंग, स्टारफूल। तर इथे तेल घातलं आहे मी 2 ते 3 चमचे। तर इथे तेल गरम झाल्याच आपल्याला जिरा सोडायचा 1 चमचा, तेजपत्ता सोडायचा आणि सगळे खडा मसाले जे स्टारफूल वगैरे सगळं आपण घेतलेलं ते आणि इथे छेचलेलं लसूण। तर हे सोपी पद्धत आहे आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे। तर या पद्धतीने कसं टेस्ट पण येते रस्स्याला आणि खूपच यम्मी वाटते। तर इथे मी चॉप केलेले 2 ते 3 कांदे इथे घातलेले आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं लालसर होतपर्यंत। तर मस्त सॉफ्ट झाले पाहिजे आणि हा तडकाच खूप मेन असते आपल्या रश्श्याला, ह्या तडक्याची चव असते मेन। आणि आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा। थोडा लालसर झाल्यावर आपल्याला जे वाटण केलेलं आहे आपण आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर या सगळ्याचं वाटण जे केलेलं आहे ते आपण यात घालूया। 3 ते 4 चमचे आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित घट्टपणा येते याने रस्स्याला आणि खूप टेस्टी वाटते या पद्धतीने केल्याने। तर मी व्यवस्थित इथे मसाला मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपल्याला सगळे आपले जे मसाले आहेत आपले घरगुती मसाले ते घालायचे आहे यात। तर इथे मी घालत आहे, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे। तर या स्टेजला आपल्याला काय घालायचं आहे, मस्तपैकी आपल्याला इथे सगळे आपले मसाले घालायचे आहेत, आपले घरगुती मसाले। तर मी इथे ॲड करत आहे 1 टीस्पून हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्या चटणीमध्ये पण जर हळद असणार तर तुम्ही कमी घाला। तर इथे आमच्या नागपूरला तर तशी कोल्हापुरी चटणी नसते त्यामुळे इथे हळद मी 1 चमचाच घातलेला आहे आणि मीठ पण घालायचं आहे चवीनुसार। तर इथे मी व्यवस्थित परतून घेते मीठ घातल्यावर। इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे आणि इथे आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे 1 चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला लाल तिखट, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे रस्सा आणि हो आपल्याला पिता पण आला पाहिजे रस्सा, तर एवढंच तिखट करा, जास्ती तिखट करू नका। तर मी ते 3 ते 4 चमचे आपले लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मसाला। तर असाच मस्त खमंग सुवास असा सुटलेला आहे कारण मसाला व्यवस्थित भाजत आहे मी आणि तुम्ही बघू शकताय कलर टेक्स्चर सगळा चेंज होत चाललेला आहे। तर इथे तेल सुटतपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आणि आपल्या वाटीत जे वाटणाचा जो पाणी होता मिक्सरला मी व्यवस्थित पॉटला धुवून जो पाणी होता तो मी यात ॲड केलेला आहे, तेवढंच पाणी। तर इथे मी नांग्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या नांग्या होत्या त्या मिक्सरला लावून याचा स्टॉक काढलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि हा स्टॉक आपल्याला रस्स्यासाठी यूज करायचा आहे। तर भरपूर भरलेल्या नांग्या होत्या, भरपूर भरलेला खेकडा होता। तर इथे मी सर्वात आधी जे आपण नांग्या वगैरे काढून घेतलेले आहे ते आपण इथे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करूया। तर हे फोडून खायला खूप मजा येते। तर याच्या आतमधलं जे असते जे भरलेलं त्याचा गाभा असतो तो खूप टेस्टी वाटतो आणि मी व्यवस्थित इथे मसाल्यामध्ये परतून घेत आहे आणि याच्यानंतर आपल्याला थोडं 2 मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये। तर इथे मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला असा हात ठेवून व्यवस्थित असं हाताला जर काही वाटलं तसं तर मी सगळं चाळून घेतलेलं आहे, तरी पण जर लागलं तर आपल्याला बाहेर काढायचं। तर इथे सगळं आपल्याला स्टॉक इथे ॲड करायचं आहे। तर खूप मस्त कढई भरून रस्सा तयार झालेला आहे। इथे मी पाणी पण जास्त ॲड करणार नाही यात, पाणी तर टाकायचंच नाही कारण हेच आपलं स्टॉक तयार होते याच्यानेच। तर इथे बघू शकताय तुम्ही मस्तपैकी एवढा कचरा निघाला आहे तरी पण खूपच याच्याने साफ केलेलं। आणि जर तुम्हाला साफ कसं करायचं असेल ते बघायचं असेल तर मी याआधी पण खेकडा रस्सा रेसिपी टाकलेली आहे, त्यामध्ये सगळं सविस्तर सांगितलं आहे। यात मी फक्त रस्सा दाखवला आहे पण त्यामध्ये साफ कसं करायचं सगळं, त्याचं पेंद्या वगैरे कसं नांग्या वगैरे काढायचं ते सगळं त्यात दिलेलं आहे। तर मी त्यावेळेस सासूबाईंनी बनवली होती, यावेळेस मी बनवली। तर बघूया म्हणलं मला येते काय, पण खूप टेस्टी झालेला खरं सांगते। इथे उकडी मारायची आहे, जर तुम्हाला असा फाटलेला रस्सा तर नसते हा, ॲक्च्युली आपण जे स्टॉक काढतो त्याच्यामुळे ते सगळं मांस सगळं आपला शिजून येतो आहे। पण तुम्हाला जर असं नको असेल तर 1 चमचा तुम्ही बेसन
मसाल्यातच भाजतो आपण तेव्हा बेसन घालायचं, तर असा रस्सा होणार नाही. पण आम्हाला त्या बेसनाची चव नको आहे, ओरिजिनल खेकड्याची चव खूप मस्त वाटते. तर आपल्या 15 मिनटात हा खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. 15 ते 20 मिनटं आपल्याला मस्तपैकी शिजून द्यायचं आहे याला. तर इथे मी शिजून दिलेलं आहे आणि 15 ते 20 मिनटानंतर याचं टेक्स्चर बघा, याचा कलर बघा, याचं काय म्हणतात त्याला तर्री बघा, सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे. यातले सगळ्या नांग्या शिजलेल्या आहे, मस्तपैकी फोडून खायच्या आणि खूप फायदेशीर आहे हे आपल्या शरीरासाठी. तर मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवणार आहे आता. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि वरनं रस्सा उकळल्यावर तुम्ही कोथिंबीर घाला, हे विसरलीच तुम्हाला सांगायचं. कमेंटसुद्धा करा. तर इथे मुलं सगळे एन्जॉय करत आहेत आणि आता मी पण घेत आहे. तर चपाती भाकरी कशासोबत पण खाऊ शकता आणि पिऊ पण शकता ह्या रस्साला आणि फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.